प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आपला नातू कधी अतिशय शिस्तबद्धपणे जीवन जगतो आणि कधी अतिशय विक्षिप्तपणे वागत असतो. हे पाहिल्यानंतर आजोबा विचार करू लागले की ह्याला कसं समजून सांगायचं की आपल्या जीवनामध्ये सत आणि असत ह्यांच्यामध्ये सातत्याने एक आंतरिक झगडा सुरू असतो. एक दिवस ते आपल्या नातवाला घेऊन बसले आणि त्या नातवाला त्यांनी एक गोष्ट सांगितली की आपल्या मनामध्ये ना 2 अस्वल असतात. एक चांगलं अस्वल असतं आणि एक वाईट अस्वल असतं. आणि रात्रंदिवस हे चांगलं आणि वाईट अस्वल ह्यांच्यामध्ये युद्ध सुरू असतं. खूप मोठी मारामारी सुरू असते. आणि मग नातवाने विचारलं, मग कोणाचा विजय होतो? मग आजोबांनी सांगितलं, ज्या अस्वलाचं आपण पोषण करत असतो, ज्या अस्वलाला आपण खायला प्यायला देत असतो, त्या अस्वलालाच विजय मिळत असतो, कारण तो अस्वल मजबूत बनलेला असतो. आणि मग तो नातू आजोबाच्या तोंडाकडे बघत राहिला आणि मग विचारू लागला, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे का की चांगल्या गोष्टी ज्या असतात त्याचंच सतत चिंतन केलं पाहिजे, तेच चांगलं करत राहिलं पाहिजे. वाईट गोष्टी आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत, त्यांना आपण खायला प्यायला द्यायला नको. आणि मग आजोबाने मुलाला जवळ कवटाळलं, त्याच्या केसातून बोटं फिरवली आणि त्याला सांगितलं, शाबास, तू आयुष्यभरासाठी एक महत्त्वाचा धडा शिकलेला आहेस. कोणता धडा? आपल्याही अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा एक आंतरिक झगडा सुरू असतो. कवी मंगेश पाडगावकर ह्यांनी लिहिलेली एक कविता की विराट मी विद्रूप मी, विराट मी विद्रूप मी, ही दोन्ही माझीच रूपं आहेत. कधी ते विराट मन आकाशाला गवसणी घालणारे उदात्त असं विचार प्रसवित असतं. त्यातून अजरामर कलाकृती, साहित्यकृती आणि आगळ्या वेगळ्या प्रतिभावंतांना आणि कलावंतांना जगासमोर आणण्याची प्रचंड ऊर्जा त्याच्यामध्ये दडलेली असते. परंतु कधीकधी माणसाचं मन विकृतीच्या चिखलामध्ये लोळण घेत असतं. त्यातून लज्जास्पद आणि किळसवाणे असे प्रकार घडत जातात आणि मानवी प्रतिष्ठेला कलंक लावत असतात. संत पॉल ह्याने देखील आपल्या जीवनामध्ये अशाच प्रकारचा एक आंतरिक झगडा अनुभवला. बऱ्याच वेळा त्याला वाटायचं की सर्व काही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आपण करायला पाहिजे. परंतु प्रत्यक्ष करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या लक्षात यायचं की आपलं मन दुसरीकडेच धाव घेतं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हे कशामुळे होत असतं? आपल्या मनामध्ये वास करणारं पाप जे आहे ते पाप माणसाला परमेश्वरापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतं. एकदा ही जाणीव माणसाला झाली की माणूस त्याच्यावरती नियंत्रण मिळविण्यामध्ये यशस्वी होऊ शकतो अथवा तसा प्रवास तरी सुरू करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं लक्ष आणखी एका महत्त्वाच्या सत्याकडे वेधून घेतलेलं आहे की माणूस निसर्गातील चिन्हे समजावून घेतो, त्यानुसार आपले दैनंदिन व्यवहार सांभाळत असतो. परंतु आत्म्याच्या हालचाली आणि आतील आवाजातून समजणारी चिन्हे तो मनावर घेत नाही. जोपर्यंत तो आतमधला आवाज ऐकत नाही तोपर्यंत बाह्य दडपणाला तो बळी पडत राहतो आणि नको ते त्याच्या हातून घडू शकतं. म्हणून त्याला समेटातून शांती मिळत नाही. संघर्षातून मिळणाऱ्या शिक्षेला त्याला सामोरं जावं लागतं. एखादा चित्रकार असतो, तो चित्र रंगवत असताना थोडासा मागे येतो, लांबून ते चित्र पाहतो आणि परत एकदा चित्र रंगवण्यामध्ये गढून जातो. अगदी त्याप्रमाणे माणसाने अधूनमधून आपलं काम थांबवायचं, आपल्याच मनाकडे लांबून बघायचं, कसं चित्र येतं आहे त्याचा आढावा घ्यायचा आणि आपलं काम पुढे सुरू ठेवायचं. अशा प्रकारे बहिर्मुख आणि अंतर्मुख ह्या दोन्ही बाजूंना योग्य तो न्याय जर आपण दिला तर आपल्या अंतःकरणामध्ये असलेला आंतरिक झगडा संपविण्यास वेळ लागणार नाही. ती कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे दयेची याचना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा.
आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.